हो, वारकरी संप्रदाय म्हणजे सेवावर्तीच होते ना ते? हो, अर्थातच. संप्रदाय मानणारे जे आहेत ना, ते काय आहे, ते संप्रदायाचं तत्वज्ञान बघा असं आहे, की तो वैयक्तिक आणि सामाजिक असा एकच करणारा आहे. म्हणजे तो असा साधू संप्रदाय कसा स्वतः साधनेला हिमालयात निघून गेला, असा वारकरी संप्रदाय नाही आहे. तो सगळ्यांना घेऊन जाणार आहे. तो घरात राहूनच साधन करायला सांगणारा संप्रदाय. तुझं सगळं कर्तव्य कर. ते कर्मे इशू भजावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तया स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. तुझी सगळी कर्म शास्त्रशुद्ध चांगली प्रेमाने आणि परोपकारासाठी कर, ती सेवा आहे असं सांगणारा हा संप्रदाय. सगळे म्हणून तर बघा ना, सजन कसाई महाराजांचं वर्णन आहे. ते कसाई होते. त्यांचा व्यवसाय काय होता? प्राणी मारून विकणं हा त्यांचा व्यवसाय होता. पण त्या सजन कसाईंच्या मध्ये भगवंतांचं केवढं अधिष्ठान होतं. देव त्यांच्याबरोबर बसत होते, कारण ते त्यांची कर्तव्य बुद्धीने करत होते. ते माझा व्यवसाय आहे, माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्यासारखं अलिप्तपणे ते करत होते. त्यांच्या साधनेला त्या कर्तव्याची काही अडचण आली नाही. जनाबाईंसारखी दासी होती, जिला समाजामध्ये आता नोकऱ्याला किती अशी किंमत देणारे समाज, पण ती दासी पण तिच्या अभंगांसाठी, म्हणजे असं वर्णन आहे की जनाबाईंच्या अभंगांवरती पांडुरंग नाचत होते. अभंगात वर्णन आहे तसं. इतका तो संप्रदायाने त्या म्हणजे समरसता त्यांनी दिली, ही खरी संप्रदायाने दिलेली आहे. संप्रदाय वारकरी म्हणजे महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची समान ती बेसिक आहे त्यांची. त्यांनी कुठलंही कर्तव्य सोडून सगळं सोड आणि निघून जा अजिबात सांगितलं नाही. ह्या संप्रदायात सगळ्या प्रकारचे महात्मे झाले. ब्रह्मचारी झाले, संन्यासी झाले, गृहस्थ झाले, गृहस्थच जास्त झाले आणि कर्तव्य करणारे झाले. आपापला व्यवसाय जो काय पोटापाण्याचा होता तो करून वारी करणारे झाले सगळे. कोणीच ते सोडलं नाही. शेख मोहम्मद महाराजांचं वर्णन आहे श्रीगोंद्याच्या. ते म्हणतात शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद असं त्यांचं वर्णन आहे. मी जरी दिसताना अविंद म्हणजे मुसलमान दिसत असतो, कान न पिअर्स म्हणजे कानाला भोक न पडलेला अविंद, तो मी अविंद दिसत असलो तरी माझ्या हृदयात गोविंद आहे असं ते अभिमानाने सांगू शकत होते. त्यांना मान होता. तुकाराम महाराजांचे त्यांचे संबंध होते. त्यांनी कुणी जात धर्म बघितला नाही. त्यांच्या दृष्टीने जात एकच, वारकरी. जो पांडुरंगांचा आहे तो आपला. ह्याच भूमिकेने त्यांनी बघितलं सगळ्यांना. म्हणजे लहान मोठे, उंच नीच, श्रीमंत. एकनाथ महाराज श्रीमंत होते. तुकाराम महाराजांची श्रीमंती गेलेली होती. म्हणजे आधी श्रीमंत होते, नंतर त्या सगळ्या जो हे पडलं, आवर्षण पडलं, दुष्काळ पडला, त्याच्यात सगळी गेली श्रीमंती. ज्ञानेश्वर महाराजांची तर परिस्थिती काय होती आपल्याला माहिती आहे. त्यांच्यापाशी काहीच नव्हती श्रीमंती. म्हणजे असं श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सगळे होते. चोखामेळा महाराज तर ढोरं ओढण्याचं काम करत होते. म्हणजे मेलेली जनावरं गावातली ओढून टाकण्याचं काम होतं त्यांचं. पण तरीसुद्धा चोखामेळा महाराजांचं आज अभिमानाने पांडुरंगांच्या दारात त्यांची समाधी आहे. आज त्यांना एवढा मान आहे, तेव्हाही होता. म्हणजे हे जे ही जी समरसता आहे ना, ती त्यांनी निसर्गता दिली आहे संप्रदायाने. त्याच्यासाठी त्यांना काही वेगळी संस्था काढून समरसता शिकवावी लागली नाही कोणाला. आतून आली त्यांची सगळ्यांची. कारण सगळ्यांच्या दृष्टीने, सगळ्यांच्या हृदयात जर परमात्मा आहे तर भेद कशाचा? तो वेगळा कसा होईल? त्यांच्याही हृदयात परमात्मा आहे, माझ्याही हृदयात परमात्मा आहे. परमात्मा जर एकच आहे तर आपणही एकच झालो ना. हेच संप्रदायाने शिकवलं. ते त्यांचं तत्वज्ञान आहे. पराविया नारी माऊली समान. आपली पत्नी व्यतिरिक्त प्रत्येक स्त्री ही आपली आई आहे. या भूमिकेने त्या संप्रदायाने बघितलं. अनाचार येईलच कसा? आलाच नाही. त्यांची जोपर्यंत भूमिका होती तोपर्यंत कुठला परोपकार, पुण्य हे तुकाराम महाराज म्हणतात ना, पुण्य परोपकार पाप ते परपीडा आणिक नाही जोडा दुजा याशी. दुसऱ्याला मदत करणं हे एकनाथ महाराजांची गोष्ट बघतो आपण. त्यांनी काशीवरनं आणलेली कावड तहानेने मरणाऱ्या गाढवाच्या मुखात ओतली. लोक म्हणाले, अहो तुम्ही एवढा प्रवास करून आलाय, तुम्हाला ते रामेश्वराच्या पिंडीवर. अरे हा रामेश्वर नाही आहे का म्हणाले. गरज त्याला आहे. आता त्याला पाणी दिलं तर तो जगेल. त्यांनी दिलं ना. हे संप्रदायाने शिकवलं. हा परोपकार त्यांनी शिकवला. संप्रदायाचा आहे हा, वारकरी संप्रदायाचा आहे. तिथे शिकवावं नाही लागलं त्यांना. त्यांनी असं नाही म्हटलं, नाही थोडासा अंतर राहिलं, मी पांडुरंग ते रामेश्वरांच्या ह्याच्यावरती गंगा घालूनच पुण्य मिळवणार. ते म्हणले नाही, हे पुण्य आहे. हे त्यांनी शिकवलं आतून, म्हणजे वागण्यातनं शिकवलं, संप्रदायाने शिकवलं. म्हणून तो महाराष्ट्र महान झाला, कारण त्याला बेस वारकरी संप्रदायाचा आहे. सगळ्यात जास्त आज हाच संप्रदाय त्याही काळापासून 700-800 वर्ष बघा तुम्ही, या संप्रदायाने त्याची तात्विक जडणघडण केलेली आहे महाराष्ट्र. म्हणून तो सुप्रीम आहे सगळीकडे. युद्धातही महाराष्ट्रच सुप्रीम होता. सगळ्यात जास्त लढवय्ये मराठी होते, कारण ते कर्तव्याला जाणीवपूर्वक हे करत होते.
तिथे कर्तव्य त्यांना संप्रदायाने शिकवलेलं होतं. सगळीकडेच तो संप्रदाय, महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता वारकरी संप्रदाय. ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे आमचा, असं आहे. ज्ञानोबा तुकोबा चोखोबा पण आहेत त्याच्यात, असं नाही की ते हे आहेत, सगळे आहेत त्याच्यात. असा तो आतून आलेला महाराष्ट्र. मग ते वारकरी म्हणून ती वारी असा शब्द पडला. वारकरी या शब्दाची व्याख्या कशी आहे, खूप वेगवेगळ्या झालेल्या आहेत. वारी करणारा तो वारकरी, हे अगदी सरळ शब्दार्थ आहे. आमचे मामासाहेब देशपांडे महाराज त्याचा एक वेगळा तात्विक अर्थ सांगायचे. ते म्हणायचे वार करी तो वारकरी. ते म्हणाले कशावर वार करायचा, तर द्वैतावर वार करायचा. मी आणि परमात्मा एक आहे ह्याचा जो मला अनुभव नाही आहे, कारण मी आणि तो वेगळा वाटतोय, हे जे द्वैत आहे त्या द्वैतावर वार करणारा तो वारकरी, असं त्यांनी अर्थ केला होता. संप्रदायाचं तत्वज्ञान इथे येतं. एकरूपत्वाची भावना, इथे अद्वैत तत्वज्ञान आहे ना, त्यामुळे द्वैत काढलं की अद्वैत आहेच तिथे. म्हणजे उजेड कसा, अंधार नाही म्हणजे उजेडच आहे, वेगळा अंधार घालवायची गरज नसते. उजेड आहे म्हणजे अंधार नाही आहे तिथं, तसं आहे ते. द्वैत गेलं की अद्वैतच आहे तिथं, मी आणि परमात्मा एकच आहे. पण बघा, हे सगळे परमात्म्याशी एकरूप होऊनही त्या परमात्म्याची भक्ती करण्यासाठी वेगळे राहत होते. ते भक्त म्हणून वेगळे राहते, कारण आनंद घ्यायचा होता. त्याचा आनंद भक्तीत आहे ना. म्हणजे भक्ताला देवामध्ये विलीन नव्हतं व्हायचं. नाही, विलीन झाल्यानंतर परत वेगळे राहिलेत ते. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम असं म्हटलेलं आहे मधुसूदन सरस्वतींनी. भक्तीसाठी जे कल्पित द्वैत आहे, म्हणजे मी आणि परमात्मा एक आहे, पण मला पण आनंद तरी मी घ्यायचा आहे. वेगळा, त्याच्यामध्ये वेगळा धरलोय मला, मी वेगळा आणि तो वेगळा, कारण मला भक्तीचा आनंद घ्यायचा आहे. हा त्या संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा अगदी चरमसीमा आहे ही. अर्थात ही सगळ्यांच्या अनुभवाला येणारी गोष्ट नाही, आधी एकरूप व्हायला पाहिजे ना, मग तो वेगळा होणार आहे. पण तो कल्पित आहे, कल्पना आहे ती त्यांची. आणि ती कल्पना कशासाठी आहे, आनंदासाठी आहे. कारण तो खेळ कसा होईल मला सांगा, एकट्याचा खेळ होऊ शकत नाही ना. खेळायचं असेल तर दोन पाहिजेत तिथं. खेळ एकट्याचा कसा होईल, एकट्याचा खेळ नाही होणार. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.